मिरज विधानसभा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिली पाहिजे। मिरज विधानसभा शिवसेना लढवणारच असा ठाम निर्धार कार्यकर्त्यांनी घेतलाय। या मतदारसंघात वेगवेगळ्या भूमिका आपल्या मित्रपक्षांनी घेतल्या आहेत। आपल्या महाआघाडीला मारक ठरणार आहे। सांगलीमध्ये शिवसेना वाढत असल्याचं पाहून म्हणून कोणी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करू नये। कुरघोडी करणाऱ्यांना सांगलीतील कडवट शिवसेना पॅटर्न काय असतो ते आम्ही दाखवून देऊ असा खणखणीत इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी दिलाय। संजय विभुते म्हणाले, मिरज विधानसभा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटावी यासाठी आमची आग्रही मागणी आहे। आम्ही आमच्या पक्षप्रमुखांकडे तशी मागणीही केली आहे। लवकरच आमची बैठक होऊन आम्ही मातोश्रीकडे जाणार आहोत। शिवसेनेवर जर अन्याय झाला तर शिवसैनिकांचा सांगली पॅटर्न कसा असतो हे शिवसेनेकडून दाखवून देऊ। 2 दिवसात आम्ही मातोश्रीकडे जाणार आहोत। आम्ही आमच्या व्यथा मांडू। जर आमच्या अन्याय चुकून झाला तसेच त्यांच्यावर काँग्रेसचा दबाव असेल तसेच सांगली शिवसेना वाढते म्हणून कोणी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करणार असेल तर सांगली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी राजीनामे देऊन मातोश्रीच्या चरणी ठेवून बाळासाहेबांचे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे बंडखोर शिवसैनिक म्हणून आम्ही मिरज लढू असा इशाराही त्यांनी दिलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी सर्व पदाधिकारी शिवसैनिकांची मीटिंग संपन्न झाली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मिरज मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत लढवणारच या गोष्टीवर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे एकमत झालेलं आहे। ज्या पद्धतीनं मिरज मतदारसंघामध्ये काही वेगवेगळ्या भूमिका घेण्याचं आमच्या मित्रपक्षांच्याकडून सुरू आहे ते आपल्या महाविकास आघाडीला मला वाटते मारक ठरणार आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये जर शिवसेनेवर अन्याय झाला तर या ठिकाणी सांगली पॅटर्न कसा असतो हे शिवसेनेकडून दाखवायची वेळ त्या ठिकाणी आम्ही 100% आणू। आम्ही 2 दिवसामध्ये 8 ते 10 ट्रॅव्हल्स भरून शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे, शिवसेना नेते आदरणीय भास्कररावजी जाधव यांच्याकडे जाणार आहोत आणि आमच्या व्यथा मांडून जर या ठिकाणी आमच्यावर अन्याय चुकून त्यांच्यावर जर काही काँग्रेसचं प्रेशर असेल तर त्या ठिकाणी सांगलीमध्ये जाणीवपूर्वक शिवसेना वाढते म्हणून शिवसेनेला संपवायची भूमिका जर काही पक्ष घेणार असतील तर मात्र आम्ही आमच्या जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे सामुदायिक राजीनामे आमच्या मातोश्रीच्या चरणी ठेवून आम्ही शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांचे उद्धव साहेबांचे बंडखोर शिवसैनिक म्हणून या ठिकाणी मिरजेमध्ये जर जागा आमची हिसकावून घेतली तर तुम्हाला सांगली पॅटर्न कसा असतो तो दाखवल्याशिवाय की बंडखोरी कशी असते दाखवल्याशिवाय आमचा शिवसैनिक बसणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो। ठीक आहे।